हे जळणारं झाड कोण्या दृष्ट शक्तीचा प्रकोप नाही, ते श्रद्धेने विवेकाची कास सोडल्याचं प्रतीक आहे. उत्तर भारतात नुकत्याच पार पडलेल्या वटसावित्रीच्या पूजेच्या दिवशी एक शेकडो वर्ष जुनं झाड धगधगून जळत होतं. कारण काय? तर पूजेच्या नावाखाली त्या झाडाला शेकडो सुती धागे गुंडाळले गेले होते आणि त्या धाग्यांच्या खाली दिवे पेटवण्यात आले होते. त्या सुक्या धाग्यांनी आग पकडली आणि ज्या झाडाला आपण देव मानतो ते झाड लोकांदेखत जळू लागलं. ही घटना फक्त एका राज्याची किंवा एका झाडाची नाही. आपण इंटरनेटवर असे शेकडो व्हिडिओ बघू शकतो ज्यामध्ये झाडांची पूजा करण्यासाठी त्यांच्या खाली दिवे लावले जातात आणि त्याच दिव्यांच्या आगेत हे झाडं जळू लागतात. आत्ताच्या उदाहरणातली सगळ्यात भयानक आणि सुन्न करणारी गोष्ट माहिती आहे? जेव्हा हे झाड जळत होतं तेव्हा आजूबाजूला उभे असलेल्या शेकडो लोकांनी तिथे पूजेसाठी ठेवण्यात आलेल्या मूर्ती आणि पूजेचं सामान हलवण्यावर लक्ष केंद्रित केलं, ही आग विझवण्याऐवजी. विचार करा, जिवंत निसर्गाचा देव जळतोय आणि माणूस मूर्त्या वाचवतोय. आपल्या संस्कृतीने आपल्या निसर्गाची पूजा करायला शिकवली, कारण निसर्ग आपल्याला जीवन देतो. वडाचं झाड आपल्याला सर्वाधिक ऑक्सिजन देतं, म्हणून आज आपण त्याची पूजा करतो. पण खरा प्रश्न हा आहे की आज ही पूजा फक्त दिखावा राहिली आहे का? येत्या 29 जूनला महाराष्ट्रात देखील वटसावित्रीची पूजा केली जाणार आहे. जे हाल तेथील झाडांना सोसावे लागले ते आपल्या इथे सोसायची गरज पडू नये यासाठी आपण आत्ताच शहाणं व्हायला हवं. वडाच्या झाडाच्या फांद्या तोडून आपण घरात आणून पूजायच्या आणि पूजेनंतर प्लास्टिकचं निर्माल्य नदीत सोडून द्यायचं. हा कसला भक्तिमार्ग? निसर्गाची खरी पूजा करायची असेल तर आधी त्याला जगवायला शिकायला हवं. झाडाच्या मुळाशी कोणताही दिवा लावण्यापेक्षा उन्हाळ्यात छोट्या छोट्या रोपांना तांब्याभर पाणी घालणं ही खरी भक्ती ठरेल, नाही?